गाइस, मैं तुम्हारा अंकुश ब्लॉगर आणि मी करतो मराठीमध्ये ब्लॉगिंग, महाराष्ट्रातून बोलत आहे. तर मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वात आधी मित्रांनो, मी चाललो वावरात. आता गंजी लावणं आहे. आज काल गंजी लावणं झाली नाही, तर आज गंजी लावणं आहे. मी पोहोचू वावरात. मी गंजी लावून राहिले. इकडे रोहन आहे, रोशन इकडे सोंगणं चालू आहे. इकडून इकडे राहिलाय, हे राहिलाय पिंटू, आमच्या गावातले पोरगू. किती जण आहे तुम्ही? पिंटू भाऊ स्टाईलचं काम सोडलं. पिंटू भाऊ नाही, सोंगाले आले. इकडे गंजी लावणं चला आमची. भाई इतना रहा, थोड़ा सा ही रहा हमारा. गंजी ज़्यादा लग गया अभी. अब लग रहा गंजी लग गई. नीचे से दिखाता हूँ. इधर भी आदमी चल रहा, इधर लेडीज है. तो भाई अभी लग गई गंजी. देख सकते हैं आप, ये भैया जा रहे घर पर. ये गंजी पर खड़ा हूँ मैं. गंजी दाबून राहिलो मी. बरी लागली गंजी. आणि ते चालले आता दुसऱ्या इकडे. नीचे से दिखाता मैं तुम्हारी गंजी कैसी है कैसी नहीं. चलो भाई, फायनली सोंगून झालं आणि लागली गंजी. हिंदी मराठी बोलून राहिलो मी. मस्त वाटते हिंदी मराठी. एवढी गंजी आपली 5-7 फूट, हे पाहू शकता. आणि मजूर गेले होते त्यांच्या कामावर दुसऱ्या इकडे. चारी कोण एकसारखे. चला जातो आता मी घरी आणि फ्रेश होतो. जरा असं शूट दाखवतो मग तुम्हाला. घरी आलो आणि मोसंबी भाजी म्हणते मी. दोघंच दोघे. काय पाहिजे होतं तुले? आमच्या दीदीनं रांगोळी काढली. या दीदीनं रांगोळी काढली. तो वासत तो उभा. गाइस अभी आया था मैं खेत में. मैं म्हटलं सोकू द्या म्हटलं 5-6 दिवस, म्हणजे सोमवारी काढून घेऊ म्हटलं. कायचं आता बदल आली, वातावरण बहकलं. हे बघा ढिगुले ढिगुले पकडले. हे बघा काय भिल झालं, थेंबे लागले. आता पटकन ताडपत्री झाकतो मी. सो गाइस, हिवाळ्यात ते पाणी, पावसाळ्यात ते पाणी, उन्हाळ्यात ते पाणी. हे पाण्यात लावली का हेच नाही समजून राहिलं. शेतकऱ्याचे मरणं होऊन राहिली इथं. आज गंजी लावली आम्ही चांगल्यानं आणि आता झाकायला लागलं बघतात. ढिगुले पाहू शकता, किती मोठे मोठे ढिगुले. बद्दल येऊनच राहिली भोसडीची, पाहू शकता. आणि आता का शेतकऱ्यांना फायसा घ्यावं काय सांगा तुम्ही. तिच्यात देवाभाऊनं पैसे पाठवले नाही. देवा मामा गेला भोकात. आता देवाभाऊनं पैसे पाठवले नाही. त्याला समजत नाही का पैसे पाठवा का नाही पाठवा. नुकसान भरती देऊन नाही राहिला. चालू गंजी बशी. अर्धी गंजी झाकल्या गेली आणि अर्ध्या गंजी झाकल्याने गेली. वरून झाकली आणि खालून तर मंद. आता साईडनं झाकली आणि वरून झाकली. 3 साईडा ओपन आहे. आता काय करू सांगा. हे पहा गंजी झाकली आहे, वरून झाकली आणि साईडनं झाकली. इकून जास्त पाणी लागून आलं तर म्हणून इकून झाकून दिली. हे जास्त लागत होतं पाणी तर मग इथं आली नाही. आता जातो मी घरी. दुसरी ताडपत्री पाहतो भेटत असून तर, नाही तर मग इलाज नाही आहे ना. त्या भोसडीच्या म्हटलं हे खाली नको टाकू म्हटलं. निळी ताडपत्री मोठी आहे तर तिनं टाकली 6 जणात निळी खाली. आणि आता वांदे झाले आमचे आले. नाही ताडपत्र्या बरोबर होत्या. लय पाणी येत नाही. आईले म्हणून पाणी येत नाही, पाणी येत नाही. आई म्हणे पाणी येते म्हणे भाऊ, ढिगुले आहे म्हणे. जसं डकारलं तसंच मी वावरात आलो. डकारल्याबरोबर वावरात नाही येत तर आपलं पाणी चालू झालं थोडंफार. धसलो मग गंजी पटकन आणि फेकली ताडपत्री, झाकून घेतली. आज सोंगणं झालं. मी म्हटलं सोमवाराकडे काढू म्हटलं निवांत. पाणी येत नाही तर आता ऊनही तपते वाटते. हे ढग का कागद दिसते. मैशाले काका म्हणे ते एकटं झाला का म्हणे बाबू म्हणे. बाबाला ताणच होतं म्हणे, नाही तर घरावर ताणच होतं म्हणे कोणी. मी म्हटलं कोणीच नाही. 1 मॅन शो काम आहे म्हटलं आपलं. 1 मॅन शो काम आहे. पराठी. आता जातो मी घरी. जरा जसं कपडे ओले झाले पुरे, होऊ शकतं. 2-3 अरे आपले बाबूभाऊ देशमुख आणि संतोष भाऊ शिरबाते आहे ना, दोघं चालू आहे. बाबूभाऊ घेईन नाही तर मग संतोष भाऊ घेईन. कोणाला भेटो, दोन्ही आपलेच माणसं आहे. स्पीड मग काय जमते म्हणा आपलं. सो गाइस अभी शूट खत्म हो गया हमारा और दोस्त लोग जा रहे घर पर. बाय कर अंकुदा. अंकुदा चला घरी ना. माईक लावून हाय जाते घरी. याचा व्हिडिओ एडिट करून देतो. नंतर आम्ही कोलॅब करणार आहे. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करा.